भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात की वेळ कधी सारखी राहत नाही, ती नेहमी बदलत असते. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय वेळ बदलत असते. वेळेनुरूप काळानुरूप माणसं वेगवेगळे निर्णय घेत असतात. अध्यक्ष महोदय अलीकडे मी या निमित्तानं एवढंच सांगेन की आपण उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना नावं ठेवायचो लॉ अँड ऑर्डरच्या विषयी. पण अध्यक्ष महोदय आता आपण त्या राज्यांच्या पुढे गेलेलो. म्हणजे कायदा सुव्यवस्थेत आपण सहज म्हणायचो काय महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय का, आता कदाचित बिहारमध्ये महाराष्ट्र करून ठेवलाय का असं म्हणण्याची पाळी कदाचित येणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या दोन्ही राज्यांपेक्षा आम्ही अधिक मागे गेलेलो आहोत. अध्यक्ष महोदय आमच्याकडे मध्ये एकदा कोल्हापूरचे राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी फ्लॅट पाहिजे म्हणून कुणाला तरी मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला. त्या कुटुंबाचं FIR दाखल करून घेत नव्हते, व्हिडिओ बाहेर आला, मग FIR दाखल करण्याची व्यवस्था झाली. म्हणजे अध्यक्ष महोदय सत्तेच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या विरोधी तक्रारी कुणी करायच्या नाहीत. तक्रारी केल्या तर त्याची नोंद घ्यायची नाही, नोंद घेतली तर ते घरात घ्यावीच लागली तर त्याचा तपास करायचा नाही. ही आज लॉ अँड ऑर्डरची कायदा व सुव्यवस्थेची अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे. अध्यक्ष महोदय पुसे सावळीमध्ये एक वादग्रस्त पोस्ट टाकली. प्रार्थना स्थळात घुसून 11 जणांना मारण्याचा कार्यक्रम, मारण्याची घटना त्या ठिकाणी झाली, दंगल झाली. 11 जणांच्या पैकी एक जण प्रार्थना स्थळातच मृत्युमुखी जागच्या जागी झाला. अध्यक्ष महोदय त्यानंतर गावातही दंगल झाली. अध्यक्ष महोदय आजपर्यंत एखाद्या प्रार्थना स्थळात कुठल्या समाजात कुठल्या धर्माचा आहे हा भाग वेगळा, देवळातही आपण किंवा प्रार्थना कुठल्याही प्रार्थना स्थळात जाऊन अशा मारामारी आणि दंगल होत नव्हती. पण ती देखील पुसे सावळीत अध्यक्ष महोदय दंगल झाली हे आपल्याला लक्षात या. आणि मग त्या ठिकाणी घरे, 10 दुकानं, वाहनांची तोडफोड झाली. अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या आपल्याला अडचणीच्या महाराष्ट्राची प्रतिमा बिघडवण्यासाठी पुरेसे आहेत असं वाटतं. अध्यक्ष महोदय NCRBच्या अहवालानुसार 22 मध्ये महाराष्ट्रात हिंसाचार आणि दंगलीच्या घटना लक्षणीय वाढ झाली आणि सर्वाधिक दंगलीच्या घटना घडणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद आता अहवालात करण्यात आली. 1 नंबर आपला निघाला. कशात? तर दंगलीमध्ये 1 नंबर उद्योगात असायचा, 1 नंबर इन्व्हेस्टमेंट मध्ये असायचा, 1 नंबर महाराष्ट्राचा प्रत्येक गोष्टीत देशात असायचा. पण आता दंगलीमध्ये आपला नंबर पहिला काढण्याचं काम कर्तबगारी या सरकारनं अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची केलेली आहे. अहवालात दावा केलेला आहे 8218 घटनांची दंगलीची नोंद झाली आहे, ज्यामध्ये जवळपास 9,500-10 हजार लोकांच्यावर त्याचा परिणाम झाला. अध्यक्ष महोदय बीड मध्ये दंगल झाली, ज्याची चर्चा लक्षवेधी झाली. आमच्या क्षीरसागर आमदार महोदय यांच्या घरावर जाळपोळ झाली, घराची जाळपोळ झाली. तिथं प्रकाश सोळंकींच्या घरावर जाळपोळ झाली. जयसिंग माजलगावला बीड मध्ये 3 घरं जाळली. पक्षाचं आमच्या कार्यालय जाळलं. अध्यक्ष महोदय यावेळी बीडचे SP कुठं होते? मी त्या दिवशी म्हटलं की ते माजलगावला होते. पण मला आणखीन माहिती मिळाली, पोलीस डिपार्टमेंटने सांगितली की हे बीड जिल्ह्याचे SP जे होते ते माजलगावलाही नव्हते आणि बीड मध्येही नव्हते, मध्येच फोन बंद करून बसलेले होते. कलेक्टरचा रिपोर्ट तुम्ही वाचा. कलेक्टरने रिपोर्ट केलेला आहे की ही वॉज नॉट ऍक्सेसिबल. राज्यातल्या एका जिल्ह्यात दंगल चालू असताना DSP फोन बंद करून किंवा फोन न घेता बसतो आणि दोन्ही साईटवर नसताना मध्येच गाडीत निवांत बसलेला असतो. ही अध्यक्ष महोदय धाडस कधी येतं? कुणीतरी त्याला पाठीमागं घालतंय, त्याला पाठीमागं घालून इन्स्ट्रक्शन दिले आहेत आणि म्हणून हे धाडस त्याच्यात आलेलं आहे. हे अध्यक्ष महोदय न समजणे इतकी महाराष्ट्रातली जनता दुधखोळी नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण जे बघतोय त्यात अध्यक्ष महोदय आपल्यामध्ये 8218 दंगली झाल्या, त्या बिहारमध्ये 4736 दंगली झाल्या, त्या उत्तर प्रदेशमध्ये 4478 दंगली. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात फरक किती आहे? म्हणजे 2 नंबरला 4736 वर बिहार आहे, आपला 8218
दंगली महाराष्ट्रात घडवण्याचा विक्रम झालेला आहे। या दंगली का घडतात? दंगली घडतात अध्यक्ष महोदय, रामनवमीला अलीकडे दंगली होण्याची शक्यता निर्माण व्हायला लागली आहे। अध्यक्ष महोदय, दसऱ्यालाही काही होऊ शकतं। आमच्या कोल्हापूरला कुठून माणसं आली माहित नाही, पण एवढी मोठी गर्दी आणि मोर्चा। अध्यक्ष महोदय, प्रत्येकाला, आम्ही हिंदू आहोत, आम्हालाही धर्माचा अभिमान आहे, पण अध्यक्ष महोदय, या धर्माचा अभिमान ठेवताना दुसऱ्याच्या अस्तित्वाला आपल्याला डिवचून चालणार नाही। डिवचण्याची ही भारतीय संस्कृतीची परंपरा नाहीये। सर्वांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी समाधानाने या देशात राहावं, तरच या देशाची प्रगती आहे। आपण असे दंगे करायला लागलो तर अध्यक्ष महोदय, देशातली इन्व्हेस्टमेंटचं रेटिंग आपल्या देशाचं कमी होईल, हे अध्यक्ष महोदय विसरता येणार नाही। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने सगळ्या पोलीस स्टेशनची मूल्यमापन केलं आणि एक यादी जाहीर केली देशातल्या टॉप 10 पोलीस स्टेशनची। महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन यात नाही। महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन देशातल्या टॉप 10 मधल्या यादीत नाही। म्हणजे गृह खातं कसं चाललेलं आहे हे आपण अध्यक्ष महोदय लक्षात घ्या। आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन कडे लक्षच नाही, आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त, त्यामुळे गृह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये। आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा, हे सगळेच, मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून, म्हणजे शांतता होऊन जाईल एकदा। अध्यक्ष महोदय, गृह खात्याकडे लक्ष द्या, गृह खात्याचं लक्ष, आपलं जॅकेट बरेच दिवस घालून आपण तयार आहात। अध्यक्ष महोदय, एकेकाळी अध्यक्ष महोदय, तुमची साईज वेगळी आहे, माझी साईज वेगळी आहे। अध्यक्ष महोदय, मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंडशी व्हायची, स्कॉटलंड यार्डशी। अध्यक्ष महोदय, गेले ते दिवस, मी या सभागृहात 90 साली आलो त्यावेळी मुंबईच्या पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डला करणारी भाषणं अगदी मनोहर जोशींची ऐकलेत, शरद पवार साहेबांची ऐकलेत, तेव्हाच्या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांची ही कल्पना आहे।